धन्यवाद 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 यीशु. थँक्यू लॉर्ड. पवित्र 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 परमपवित्र थोर सनातन आमच्या जिवंत परमेश्वरा, आकाश पृथ्वी आणि सर्व काही उत्पन्न करणाऱ्या स्वर्गीय पित्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही तुझ्या चरणाशी नतमस्तक होतो. ज्या देवाने शब्दाने अवघं निर्माण केलं, जो परमेश्वर स्वतः आपले पवित्र हात मातीमध्ये घालून मनुष्याची रचना करणारा देव आहे, आणि ज्या परमेश्वराने अखेरीस याच मानवाच्या कल्याणासाठी आपल्या स्वपुत्राचे हात त्या वधस्तंभावरती खिळू दिले, अशा या जिवंत देवा तुला आम्ही धन्यवाद देतो, तुझी स्तुती आणि प्रशंसा करतो. आज या सायंकाळी आमची प्रार्थना आहे प्रभू, तुझं वचन समजण्यासाठी तुझा पवित्र आत्मा आम्हाला दे. आणि प्रभू परमेश्वरा, या ठिकाणी कुठल्याही मनुष्याचं बोलणं ऐकण्यासाठी आम्ही इथं आलेलो नाही. साक्षात परात्पर देवाची भेट आम्हाला व्हावी, तुझ्या वचनातून तू आमच्याशी बोलावंस, यासाठी आम्ही इथं आहोत. प्रभू, आमची प्रार्थना तू ऐकत आहेस म्हणून मनापासून तुझे आभार आणि उपकार मानतो. तुझ्या कृपेचा हात आम्हा प्रत्येकावरती दे. बोलत असताना प्रभू बोलणं माझं नसावं, तर प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे तू प्रत्येकाची भेट घे. ओठ माझेत पण प्रत्येक शब्द तुझपासून येणारा असू देत. तुझ्या शब्दाने तुझ्या वाणीने आज आम्हाला उत्स्फूर्त कर, उत्साही कर, आशीर्वादित कर. तुझा अलौकिक आणि महान गौरव आज तू प्रकट करावा अशी आम्ही तुझकडे प्रार्थना करतो. ही सर्व प्रार्थना येशूच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या ऐक. आमेन. आज्ञाधारकपणामुळे अनेक प्रकारचे आशीर्वाद आपल्यामध्ये, आपल्या जीवनात, आपल्या परिवारात येतात. आणि म्हणून आज आज्ञाधारकपणाचं महत्त्व याकडं लक्ष केंद्रित करीत असताना आम्ही काय आशीर्वादित होणार आहोत. सगळ्यात पहिला महत्त्वाचा आशीर्वाद मी तुम्हाला सांगत आहे की अनेक नाती जगामध्ये आहेत. ती नाती रक्ताने तयार होतात. प्रत्येक नाती जी आहेत रक्ताने तयार होतात. सगळी नाती कराराने तयार होतात. पण एक नातं आहे जे रक्ताने तयार होत नाही, परंतु ते नातं फार महत्त्वाचं आणि प्रिशियस आहे, आणि ते म्हणजे मित्रत्वाचं नातं. वाचूया आपण योहान याचा 14वा अध्याय आणि 21वा वचन. ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे. जो आज्ञा पाळतो तो कोणावरती प्रीती करतो? परमेश्वरावरती तो प्रीती करतो. आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील, मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वतः त्याला प्रकट होईन. किती सुंदर वचन परमेश्वराने या ठिकाणी आपल्यासाठी दिलंय. येशू ख्रिस्त म्हणत आहे की जो कोणी माझ्या आज्ञा पाळतो, मी जे सांगेन, जो कोणी ऐकेन त्याच्यावर कोण प्रीती करणार? परमेश्वर स्वतः त्याच्यावरती प्रीती करील, मीही त्याच्यावरती प्रीती करील, असं अभिवचन दिलेलं आहे. आणि पुढं तिथंच आपण वाचत आलो तर त्याच्या पुढच्या अध्यायात 15व्या अध्यायाच्या 14व्या वचनात काय बायबल सांगता ऐका. फार मोठा आशीर्वाद देवाने आज्ञा पाळणाऱ्या लोकांना दिलेला आहे. आणि तो आशीर्वाद पाहूया. योहान याचा 15वा अध्याय 14वं वचन. मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. किती लोक आमेन म्हणतील? जर तुम्ही त्याच्या आज्ञा पाळणार आहात, जर तुम्ही निश्चय केलेला आहे की मानवाच्या शब्दापेक्षा, मनुष्याला खुश करण्यापेक्षा मी माझ्या देवाच्या आनंदाकडे पाहणार आहे. कुठल्या गोष्टीने माझ्या प्रभूला आनंद होईल, माझ्या कुठल्या वागण्याने माझा परमेश्वर संतुष्ट असेल. 2000 वर्षापूर्वी येशूचा बाप्तिस्मा होतो, येशूचं रूपांतर होतं. दोन्ही वेळेस स्वर्गातून वाणी येते आणि दोन्ही वेळेस वाणी हेच सांगते की हा माझा प्रिय पुत्र आहे, हा मला प्रिय आहे आणि याविषयी मी काय आहे? संतुष्ट आहे. काय परमेश्वर सुद्धा आपल्या विषयी अशी ग्वाही देतो का की हा माझा पुत्र
पुत्र आहे, ही माझी कन्या आहे आणि हिच्या जीवनाविषयी, ह्याच्या जीवनाविषयी मी संतुष्ट आहे. परमेश्वर आमच्या जीवनात संतुष्ट होणं गरजेचं आहे. जशी प्रीती ख्रिस्ताने मंडळीवरती केली, किती लोक आमेन म्हणतील? ख्रिस्ताची प्रीती कशी आहे? सगळ्यात सामर्थ्यवान प्रीती आहे. येशूला इतके त्रास दिले, 39 फटके मारले, साधे नव्हते. त्या हंटरला अभ्यासकांच्या मते खिळे, हाडांच्या काचोळ्या वगैरे लावल्या होत्या. एक फटका मारला की लगेच ते सगळे ते काचोळ्या आणि ते खिळे अशा अंगात रुतून बसायचे. हंटर काढला की लगेच मांस निघायचं. हाल हाल केले त्याचे. डोक्यात काट्यांचं मुकुट ज्यावेळेस घातला, नुसता घातला नाही, छडीने त्याच्यावर प्रहार केला, म्हणजे ते काटे चांगलेच मस्तकात रुततील. प्रभूच्या मस्तकातून रक्त वाहत आहे, प्रभूचं सगळं शरीर रक्तबंबाळ झालंय. परत त्याचाच वधस्तंभ त्याच्याच खांद्यावर देऊन त्याला गुलगुथा टेकडीवरती जायला लागलं. देवाच्या प्रिय लोकांना वधस्तंभावर त्याला खेळलं, हातीपायी त्याच्या खिळे ठोकले, किती हाल हाल केले. ज्यावेळेस शिपाई त्याला मारत होते, कुणी त्याच्या चेहऱ्यावर थुंकत होतं, त्यावेळेस कुणी त्याच्या दाढीचे केस ओढत होतं, त्याचा अपमान केला जात होता. हा सगळा त्रास सहन करत असताना तो वधस्तंभावर खेळला. आणि ज्यावेळेस त्याला पहिला शब्द बोलण्याची वेळ आली, त्यावेळेस त्याने म्हटलं, हे बापा, यांना क्षमा कर. आज संकटात, दुःखात, त्रासात जगाच्या मुखातून काय निघतं, पण प्रभूच्या मुखामधून क्षमेचे उद्गार निघालेले आपण पाहतो. त्याचं जसं प्रेम आहे तसं प्रेम आमच्या अंतःकरणात असणं गरजेचं आहे. त्या प्रीतीत आणि सामर्थ्यात आम्ही टिकून राहणं ही देवाची इच्छा आहे. ख्रिस्त वधस्तंभावरती मारला गेला, त्याचे हाल हाल केले, मोठ्याने आरोळी मारून त्याने प्राण सोडला, तो मेला. आणि माहीत आहे तुम्हाला, 3 दिवस तो कबरेत राहिला. 3ऱ्या दिवशी तो का उठला माहिती आहे? त्याला परत उठून तुमच्या आणि माझ्यावर प्रेम करायचं होतं. आणि म्हणून तो मरणावरती विजयी होऊन पुन्हा एक वार आमच्यासाठी प्रेम करण्याकरिता तो सज्ज झाला. ही ख्रिस्ताची प्रीती आहे. ही कशाने मारता येत नाही, ही कशाने संपत नाही, ही कशाने आटत नाही, ही कशानेही नष्ट केली जात नाही. हे देवाचं प्रेम आहे. ज्यावेळेस आम्ही देवाच्या आज्ञा पाळतो, ज्यावेळेस प्रभू आम्हाला जे सांगेल ते आम्ही ऐकतो, त्यावेळेस प्रभू आमच्यावरती प्रीती करतो, पिता आमच्यावरती प्रीती करतो. आणि एकदा देव माणसावरती प्रीती करायला लागला ना की माणसाला मग जगामध्ये कुठल्याच गोष्टीची कमी पडत नाही, त्याला कधी एकाकी वाटत नाही आणि त्याला एक वेगळा अनुभव येतो. जसा एक मित्र मित्राबरोबर बोलतो, जसा एक मित्र मित्राबरोबर असतो, असा सहवास आपल्याला मिळतो. आणि बायबल सांगतं की जर तुम्ही माझी वाणी ऐकाल, माझं बोलणं ऐकाल, माझ्या आज्ञा पाळाल, तर मी तुमचा मित्र होणार आहे. हालेलुया. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट की परमेश्वराबरोबर मैत्री करण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे. देवाच्या लोकांनो, जसे आपले मित्र असतील तसे आपण घडत असतो. आपलं जे आजूबाजूचं वातावरण आहे ते फार चांगलं आणि सुंदर ठेवणं गरजेचं आहे. चुकीचे मित्र जोडणं म्हणजे ॲक्च्युली असं आपण म्हणायला पाहिजे की एखाद्या व्यक्तीला परिवर्तित करण्यासाठी तुम्ही त्यांच्याकडे जा आणि परत आपल्या प्रार्थनेच्या वातावरणात या. परंतु सुवार्ता सांगायला काही काही लोक जातात, त्यांच्यातच उठतात बसतात, त्यांच्या पण गोष्टी शिकायला सुरुवात करतात. असं न करता आपल्या जीवनाचा इम्पॅक्ट त्यांच्यावरती पडला पाहिजे. आपल्या ख्रिस्ताची सुवार्ता त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्यांच्या गोष्टी आपल्याकडे येता कामा नयेत. त्यांची अनिती, त्यांचं पाप आपल्या जीवनाकडे शिरकाव करता कामा नये, यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील आणि सतर्क असलं पाहिजे. ख्रिस्ताबरोबर मैत्री करण्याची संधी देवाने दिलेली आहे. जुन्या करारात एक देवाचा मित्र होता आणि ज्याचं नाव होतं अब्राहम. अब्राहम जो आहे तो कोणाचा मित्र होता? देवाचा मित्र होता. आणि अब्राहमाशी देव तोंडोतोंड बोलायचा. अब्राहमा, तंबूच्या बाहेर ये. आलो देवा. आकाशात काय दिसतं? तारे है ना, मोजता येतील का? मुंबईच्या लोकांनी खूप प्रयत्न केले, कोणालाच जमलं नाही. मला दौंडबद्दल माहीत नाही, जमलं कोणाला? तारे मोजता आले का कोणाला? हो की नाही? नाही. हे तारे मोजता येतील का? नाही मोजता येणार. अशी तुझी संतती होणार आहे. अच्छा, ही वाळू बघ, हे वाळूचे कण तुला मोजता येतील का? नाही प्रभू.
अशी तुझी संतती होणार आहे, वाळूच्या कणांसारखी. ज्यावेळेस सारेला वाटलं देवाचं प्रॉमिस तर आहे, परंतु विलंब लागतोय, मग माझी दासी आहे तिच्याबरोबरच अब्रामाचं लग्न लावून देऊ, आणि मग हागारेबरोबर अब्रामाचं लग्न लावलं म्हणा, आणि मग पुढे इस्माईलचा जन्म झाला. आणि नंतर दासी होती, पण ती विसरली की मी कुठून आले. त्या घरातली ती दासी होती, पण ती विसरली तिचं स्थान काय होतं आणि देवाने तिला कुठून कुठं आणलंय. हेवा करू लागली, चुकीचं वागू लागली. कधीच विसरायचं नाही परमेश्वराने आम्हाला कुठून उचललंय. तो कंगालास उकिरड्यावरून, धुळीतून, कचऱ्यातून उचलणारा देव आहे आणि अधिपतींच्या बरोबर नेऊन बसवणार आहे. ज्या दिवशी अधिपतींबरोबर जाऊन बसाल त्या दिवशी जास्त स्टाईल मारू नका. ऐकताय चर्च? हे लक्षात राहू द्या, मी कुठं होतो आणि माझ्या देवाने मला कुठं आणलंय. मी काय स्थितीमध्ये होतो, मी कशा आजारात होतो, कशा परिस्थितीत होतो, पण परमेश्वराने मला तिथून उचललंय. आणि म्हणून आपली साक्ष कधीच विसरू नका. कधीही कोणाला भेटाल तर तुमची साक्ष सांगा, जेणेकरून तुम्ही विश्वासात दृढ आणि खंबीर राहाल. साक्ष ही फार महत्त्वाची आहे, साक्ष फार महत्त्वाची. देवाच्या प्रिय लोकांना, अब्रामाला ज्यावेळेस सांगितलं ना, ही वाळू आणि आकाशातले तारे, ॲक्च्युली वाळू म्हणजे सगळी इस्माईलची संतान आहे. सगळं पेट्रोल, वाळवंट सगळं त्यांच्या ताब्यात आहे. आणि आकाशातले तारे तुम्ही आणि मी आहोत. स्वर्गाचं राज्य आमच्याकडे आहे, कारण की ईसा अलैहिस्सलाम, येशू ख्रिस्त आमच्याकडे. किती लोक आमेन म्हणतील? आम्ही तारे आहोत. स्वर्गातले आशीर्वाद आमच्याकडे आहेत, उद्धार आमच्याकडे आहे, सार्वकालिक जीवन आमच्याकडे आहे, स्वर्गीय शांती आमच्याकडे आहे, कारण स्वर्गातून आलेला देवाचा पुत्र आमच्याकडे आहे. देवाच्या लोकांनो, अब्रामाशी देव मित्रासारखं बोलायचं. आणि नवीन करारात एका व्यक्तीला येशूचा मित्र म्हटलंय. तो मेला होता, प्रभूला धन्यवाद. लाजर, 2 बहिणी आहेत, मार्था आणि मरिया. एक किचनमध्ये बिझी आहे, एक प्रभूच्या चरणाशी बसलेली. मार्था किचनमध्ये, तिला खूप काम पडायचं, आणि ज्याला कामं जास्त पडतात त्याची चिडचिड होतेच, सगळं तिलाच करावं लागायचं. आणि ही इकडं प्रभूच्या चरणाशी. प्रभू, तिला सांगा मरियेला, मला मदत करत नाही, मी एकटीच काम करते, काय करू, मी एकटंच सगळं करावं लागतं मला. प्रभूने म्हटलं, मरियेने चांगला वाटा निवडलाय. काय फरक आहे मार्थेत आणि मरियेत? फरक काय? मार्थे, जी भाकर तू किचनमध्ये बनवते ना, ती खाऊन परत भूक लागणार आहे, पण ही जीवनाची भाकर आज तुझ्या घरी आली, एकदा खाऊन तर बघ, आयुष्यात कधीच भूक लागणार नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, ख्रिस्त जीवनी भाकर घरामध्ये. म्हणजे येशू वारंवार त्या घरात जायचा. त्या घराशी, बेथानीमध्ये असलेला हा परिवार, यांच्याशी खूप चांगला घनिष्ठ संबंध प्रभूचा होता. प्रभूचं वारंवार तिथं येणं जाणं होतं. आणि हा लाजार एक दिवशी आजारी पडला, सिरियस झाला. तो किती आजारी, काय, प्रभूला सगळं ठाऊक आहे, पण प्रभू बेथानीला जात नाही. 1, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस तो मरण पावल्यानंतर 4 दिवस झाले. आणि 4थ्या दिवशी प्रभू तिथं पोहोचला. 4थ्या दिवशी प्रभू तिथं पोहोचला. रोज प्रभूच्या चरणाशी बसणारी, 4थ्या दिवशी प्रभू तिथं आल्यानंतर जी रोज प्रभूच्या चरणाशी बसणारी होती, त्या दिवशी ती येशूकडे आली नाही. नीट वाचा तुम्ही घरी जाऊन, ती घरीच थांबली. त्या दिवशी जी किचनमध्ये होती ती धावत प्रभूकडे आली. प्रभू, तू जर इथं असता तर माझा भाऊ मेला नसता. कारण तिला ठाऊक आहे हा चमत्कार करणार आहे, तिला ठाऊक आहे हा मिराकल वर्कर आहे, तिला ठाऊक आहे कुठलाही आजार असला तरी हा बरं करू शकतो. पण तिला एक गोष्ट ठाऊक नव्हती, हा मुर्दे पण उठवणारा पुनरुत्थान आणि जीवन आहे. हालेलुया. जे तुम्हाला प्रभूबद्दल माहीत नाही त्याचा अनुभव परमेश्वर तुम्हाला देणार आहे.
पुनरुत्थान आणि जीवन मी आहे प्रभूने म्हणताच, हो प्रभू मला माहिती आहे उठणार आहे माझा भाऊ, नंतर नाही, आज. प्रभू रडला. खूप लोकांना असं वाटतं की इतकी प्रीती होती लाजराबद्दल की इतकं दुःख झालं प्रभूला की तो रडला. पण माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. एखादी मॅच आहे, क्रिकेट मॅच, इंडिया पाकिस्तान, आणि तुम्ही टी व्हीवर मॅच पाहताय, डोळे त्या मॅचकडे लागलेले, मध्येच लहान मुलगा येतो, डॅडी मला कार्टून बघायचं आहे. तुला फटके देईल तू बाजूला हो, आज मॅच बघायची. ती मॅच तुम्ही बारकाईने बघता, फोन आला तर कट करता, कोणी बेल वाजवली तरी जाऊ दे मला मॅच बघायची. शेवटचा एकच बॉल आणि 6 रन पाहिजेत, नाही तर भारत हारणार आहे. असे एकदम असं वाटतं यांच्या नजरेने टी व्ही फुटून जाईल. एकदम एकाग्र चित्ताने टी व्हीकडे फोकस. काय होतंय? स्तब्ध. किचनमधले भांडे पडतात, अरे यार यांना आत्ताच पडायचं होतं. स्थिर स्तब्ध टी व्हीकडं. काय होतंय माहीत नाही. एकदम जीव मुठीत घेऊन शेवटचा बॉल टाकला जातो आणि भारतीय जो फलंदाज आहे असा बॅट फिरवतो का बस, बॉल बाउंड्रीच्या बाहेर, 6, भारत जिंकला. हा डान्स करतो खुश. दुसऱ्या दिवशी रिपीट टेलिकास्ट असतो सेम मॅचचा. दुसऱ्या दिवशी तीच मॅच परत दाखवली जाते टी व्हीवर, तेच परत येतं, शेवटचे बॉल हे ते. तुम्ही तसं टेन्शनमध्ये बघता का? आता काय होतंय, काही गरजच नाही. माहिती आहे मला काल मॅच जिंकलेली आहे. तुम्हाला कळतंय मला काय सांगायचं आहे? जी गोष्ट ऑलरेडी तुम्हाला पक्की माहीत आहे त्याबद्दल तुम्ही टेन्शन घेत नाही, कारण ती बदलता येत नाही, कारण ऑलरेडी ती गोष्ट तुम्हाला झालेली ठाऊक आहे. ख्रिस्ताला ऑलरेडी माहीत आहे थोड्या वेळात मी लाजराला उठवणार आहे, म्हणून येशू ख्रिस्त लाजरासाठी रडत नव्हता. ऐका, लाजर मेलाय म्हणून प्रभू रडत नव्हता, त्या गावातल्या लोकांचा विश्वास मेलेला होता म्हणून प्रभू रडत होता. अरे कितींदा वचनातून सांगितलं तुम्हाला, कितींदा तुमच्या पुढं मी चमत्कार केले, मी देवाचा पुत्र आहे तुम्ही ओळखलं नाही, आणि प्रभू त्या ठिकाणी दुःखाने व्याकुळ होऊन रडत आहे. बायबलचं सगळ्यात लहान वचन पण फार मोठा संदेश आहे बरं का. त्या संदेश, त्या वचनामध्ये खूप पॉवरफुल 2च शब्द आहेत. येशू रडला, जीसस वेप्ट, पॉवरफुल शब्द आहे. प्रभू रडला. त्या लाजराला त्याने कबरेजवळ जाऊन हाक मारली. मुळात आता आपल्याकडे जी पद्धत आहे लोकांना गाडण्याची, एखादा गेला की लगेच 6 फूट खड्डा, पेटी वगैरे सगळं ते फॉर्मॅट फिक्स असतो आपला. गेला म्हटलं की 2-3 कॉल केली की सगळं सेट होतं. घरचे म्हणतात लवकर उचला. फॅक्ट आहे. एका खड्ड्यात एकाला टाकतो, पण त्या काळातल्या गुहेत असल्यासारख्या कबरा असायच्या आणि एका कबरीत एकाला ठेवत नव्हते, अनेक जणांना ठेवलं जायचं. काका, मामा, आजी, आजोबा, भरपूर जण आतमध्ये. जर त्या दिवशी येशू ख्रिस्त म्हटला असता बाहेर ये, सगळे मुर्दे बाहेर आले असते. प्रभूला धन्यवाद, येशूने म्हटलं लाजरा बाहेर ये, म्हणून तो एकटाच आला. सगळे मुर्दे तयारीत असले असते. आता माझं नाव घेतोय वाटतं. नाही, लाजरा. जिथं गौरव करायचं आहे, कारण देवाच्या प्रिय लोकांनो, लाजर प्रभूचा मित्र आहे. प्रभूशी अशी मैत्री करा. तुमचं दुःख कोणाला सांगता नाही आलं तरी प्रभूच्या चरणाशी बसून तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ही गोड फेलोशिप आहे देवाबरोबरची, गोड फेलोशिप. गुडघ्यावर येता प्रार्थना करता, किराणा दुकानात गेल्यासारखं वागू नका. किती लोक आमेन म्हणतील? 10 किलो तांदूळ, 2 किलो साखर, 1 किलो हे डाळ पाहिजे, असं पाहिजे, तेल पाहिजे, लिस्ट नका देऊ. तुला काय पाहिजे ते सगळं मिळणार आहे. त्याची आराधना करायला शिका, त्याला धन्यवाद द्यायला शिका. कधी कधी मला पण अशा काही समस्या येतात. मी तर तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलं, ते सगळे खोटे संदेश आहेत. प्रभूकडे या, कधीच प्रॉब्लेम येणार नाहीत. सगळे खोटे संदेश आहे. प्रभूकडे या, प्रॉब्लेम डबल करून मिळतील. आहेत त्याच्या अडचणी वाढतात.
ख्रिस्ती लोकांना अडचणी आहेत, पण त्या अडचणीवर तुम्ही विजयी होणार याची गॅरंटी आहे. हालेलुया. ख्रिस्ती समाजाला अडचणीत, ख्रिस्ती लोकांना अडचणीत, विश्वासणाऱ्यांना अडचणीत, पण घाबरायचं नाही. प्रभू तुमच्या बरोबर आहे. किराणा लिस्ट दिल्यासारखी प्रार्थना करू नका. शांत चित्ताने त्याच्याजवळ या. एक मित्र मित्राशी कसं बोलतो असं त्याच्याशी संभाषण करा. तो जेही तुम्हाला सांगेल ते ऐकायला सुरुवात करा. जर तुम्हाला वाटतं देवाशी मैत्री करावी, घट्ट मैत्री करावी, त्याचा प्रत्येक शब्द तो जे बोलेल ते तात्काळ ऐकायला शिका. लगेच त्याच्या शब्दांना उत्तर द्या, म्हणजे आपलं जीवन आशीर्वादित होणार आहे. पहिला आशीर्वाद आपल्या जीवनासाठी प्रभूने दिलेला आहे, तो म्हणजे आज्ञाधारकपणामुळे आम्ही देवाचे मित्र होणार आहोत. हालेलुया. फार मोठा आशीर्वाद आहे. जगिक लोकांचे नाही. काही लोकांना खूप बरं वाटतं, तो मल्टी मिलेनियर आहे ना, तो माझा मित्र आहे, तो आणि मी आहे ना, तो एवढा मोठा माणूस झाला, आम्ही क्लासमेट आहोत. मी आज पण त्याला नावाने हाक मारतो. आपल्या मित्रांना जेव्हा पुढं जाताना बघतो आणि तेव्हा आपण स्वतःला कनेक्ट करतो, एक मनात आनंद वाटतो की आम्ही त्याचे मित्र आहोत. पण आज तुमची मैत्री राजांच्या राजाबरोबर, प्रभूंच्या प्रभूबरोबर झालेली आहे. जो देव स्वर्गाचा पृथ्वीचा सर्वस्वाचा निर्माण करता आहे, त्याच्याशी तुमची मैत्री झालेला आहे. तुमच्या दुःखात सुखात प्रत्येक गोष्टीत हा मित्र तुमच्यासाठी धावून येणार आहे. बोलो येशू मसीह की. प्रभूला धन्यवाद. दुसरी गोष्ट, त्याच्याशी एकदा मैत्री झाली आणि तुम्ही हा आज्ञाधारकपणा असाच दाखवत राहिलात तर तुम्हाला त्याच्या मनातल्या गोष्टी कळायला सुरुवात होते. त्याची काय इच्छा आहे, त्याची इच्छा, त्याची योजना तुम्हाला प्रकट व्हायला सुरुवात होते. रोमकरास पत्र 12वा अध्याय 2रं वचन यावेळेस आपण वाचूया. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. देवाची इच्छा समजून घ्या. देवाच्या जवळ राहिल्याने आम्ही शिकलो की त्याच्या इच्छा आम्हाला कळतात. त्याच्या आज्ञेत राहिल्याने त्याच्या इच्छा आम्हाला कळतात. बऱ्याचदा आम्ही असे लोक पाहतो की एखाद्या सभेत म्हणा, प्रार्थनेमध्ये बऱ्याच वेळा लोकांचं परिवर्तन होतं आणि परिवर्तन झाल्यानंतर त्यांना प्रत्येकालाच प्रभूकडे आल्यानंतर रडावंसं वाटतं. आमच्या पापांची क्षमा झाली म्हणून एक अद्वितीय असा आनंद आपल्याला मिळतो आणि मग आपण प्रार्थना करतो, उत्तर मिळत जातात आणि देवाशी आम्हाला खूप कनेक्ट झाल्यासारखं वाटतं. आणि नंतर काही जे लोक आहेत ते कालांतराने प्रार्थनेत कमी होत जातात, हळूहळू हळूहळू थंड होत जातात आणि नंतर एकदम बर्फासारखे गार थंड होऊन जातात. त्यांची प्रार्थना, काही चर्चमध्ये लोकांमध्ये फरक आहे. काही इतके एक्साइट असतात, टाळ्या वाजवताना पण एकदम पॉवरफुल, एकदम एन्जॉय करतात देवाची उपस्थिती, आणि काही काहींचं नुसतं फरक असतो. एक्साइटमेंट नाही, आनंद नाही. देवाच्या सानिध्यामधला सुरुवातीला जे देवावर प्रेम होतं त्याच्यात कालांतराने ते कमी होताना आपण पाहतो. तर असं होता कामा नये. देवाच्या प्रिय संतगणांनो, नेहमी आम्ही देवासाठी तयार आणि तत्पर राहिलं पाहिजे. प्रत्येक क्षणी देवाचा आवाज आम्ही ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्या वचनातून तो बोलतोय का, सेवकाद्वारे बोलतोय का, स्वप्न दृष्टांताने बोलतोय का, तो कशा ना कशा माध्यमातून, परिस्थितीतून बोलतोय का, कुठून परमेश्वर मला डायरेक्शन देत आहे, त्याकडं आम्ही आमचं लक्ष लावलं पाहिजे. जर आज परमेश्वर बोलतोय आणि जर समजा मला ह्या स्पीकरमधून आवाज येतोय आणि परमेश्वराचा आवाज मला मोठ्याने येतोय, मी आनंदी आहे. एक दिवस असा येईल की मला आवाज कमी यायला लागेल. मग तो आवाज कमी झाला याचा अर्थ मी प्रार्थनेत कमी व्हावं म्हणून देवाने आवाज कमी केला नाही. आवाज कमी झाला देवाचा तर आम्हाला त्या स्पीकरच्या दिशेने चालायचं आहे. आता इथं बरोबर येतोय, अजून थोड्या दिवसांनी तो कमी होईल, आणखीन देवाच्या जवळ जायचं आहे. आणि जसा योहान येशूच्या हृदयाला टेकला होता, एक दिवशी तुम्ही देखील प्रभूच्या हृदयाला टेकलेले असे बनाल. एवढं ख्रिस्ताबरोबरचं नातं आमचं घट्ट, मजबूत आणि पक्क होणं गरजेचं आहे. देवाची इच्छा काय आहे ते आम्हाला कळालं पाहिजे. प्रभू आमच्या जीवनासाठी काय अपेक्षा करतो, परमेश्वराने आमच्यासाठी काय योजना ठेवलेल्या आहेत, आम्ही काय केलं पाहिजे, या गोष्टी देवापासून आम्हाला प्राप्त होणं गरजेचं आहे. आमचं जीवन कधीही कन्फ्युजनमध्ये असता कामा नये. उजवीकडं जाऊ की डावीकडं जाऊ,
सरळ जाऊ की मागे जाऊ, हे काम करू की ते काम करू, कन्फ्यूज लोकांचा वेळ वाया जातो. आणि ज्यांना परमेश्वराचा गायडन्स आहे, मनात आपोआप तुम्हाला प्रेरणा मिळणार आणि त्याच गोष्टी तुम्ही करू लागाल. आणि म्हणून देवाकडून मार्गदर्शन मिळण्यासाठी, देवाची इच्छा समजून घेण्यासाठी त्याच्या आज्ञा पाळायला सुरुवात करा. जे छोट्या गोष्टींविषयी विश्वासयोग्य राहतात, ऐकताय का सगळे? छोट्या गोष्टी, लहान गोष्टींविषयी जेव्हा तुम्ही विश्वासयोग्य राहता त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला मोठ्या गोष्टी दाखवतात. नेहमी डायरेक्ट मोठ्या गोष्टी मागायला सुरुवात करू नका. किती लोक आमीन म्हणतील? डायरेक्ट मोठ्या. एका व्यक्तीला म्हणजे राहायला नीट घर नाही आहे, एकदम छोट्या झोपड्यामध्ये राहतो आणि त्यांनी प्रार्थना केली एक दिवशी, प्रभू मला हेलिकॉप्टर दे, प्रभू मला हेलिकॉप्टर दे. मला एक प्रश्न विचारायचा आहे, तुझ्या घरातला पंखा बंद पडलाय का? तुला हेलिकॉप्टर पाहिजे कशासाठी आत्ता सध्या ह्या सिच्युएशनला? देवाच्या लोकांनो, प्रार्थना करत असताना एका विशिष्ट स्तराने आपल्याला जाणं गरजेचं आहे. परमेश्वर देणार नाही हे मी म्हणत नाही, परमेश्वर देईल, पण तुमची गरज काय आहे ते प्रभूला कळवा. हन्नाची प्रार्थना देवाने का ऐकली? तिच्या प्रार्थनेचं उत्तर का दिलं? ती रडली म्हणून देवाने उत्तर दिलं का? अजिबात नाही. सगळं जग रडतंय, मग त्या रडण्यामुळं सगळ्यांची प्रार्थना ऐकली जाते का? अजिबात नाही. तिच्या प्रार्थनेत एक वेगळेपणा होता. तिने देवाला म्हटलं, प्रभू मला पुत्र दे, मी परत तुझ्या सेवेसाठी देऊन टाकेल. मला दे यासाठी की मला परत तुला देता यावं. त्या लोकांना परमेश्वर ब्लेस करतो, आशीर्वादित करतो, ज्यांच्या जीवनात ते देवाचा उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न करतात. मला गाडी दे कारण मला तुझा सुवार्ता प्रसार करायचा आहे, देणार परमेश्वर. मला घर दे यासाठी की त्या घरात बसून मला तुझी स्तुती आराधना करता आली पाहिजे. इथं करता येत नाही. जे तुम्ही मागाल ते देवाच्या गौरवासाठी जर तुम्ही मागाल, तुमची गरज पूर्ण होईल. आणि एक्झॅक्ट जे देवाचं विल आहे, देवाची जी इच्छा आहे ती आपल्या जीवनात आपल्याला समजते. आज्ञाधारकपणा, लहान लहान गोष्टींमध्ये वचनं वाचताना, त्याचा अभ्यास करताना जी गोष्ट तुमच्या मनाला भावते, लगेच त्याच्यावरती ती गोष्ट लाईफमध्ये ॲप्लाय करायला सुरुवात करा. किती लोक आमेन म्हणणार आहेत? कधीच पुढचे वायदे देऊ नका. जो देवाच्या इच्छेप्रमाणे, देवाच्या योजनेप्रमाणे चालतो, त्याच्या जीवनात हे आशीर्वाद येतात. जे आज्ञा पाळणारे लोक आहेत त्यांच्यासाठी तिसरा आशीर्वाद, आज्ञा पाळणारे लोक नेहमी सुरक्षित राहतात. किती लोक आमेन म्हणतील? कोणते लोक? आज्ञा पाळणारे लोक. आज्ञा पाळणारे लोक, त्यांना कधीच जीवनात भय वाटत नाही, असुरक्षित असं फिलिंग येत नाही. त्यांना कधीच वाटत नाही की सैतान असं करेल, हा आजार असं करेल, तो प्रॉब्लेम तसा करेल. माणसाची भीती नाही, सैतानाची भीती नाही, बाकी जगिक कुठल्या गोष्टीची भीती नाही. आणि मग ह्या लोकांना परमेश्वर त्याच्या सुरक्षिततेची, त्याच्या सुरक्षेची हमी देतो. आणि आपल्याला आपल्या जीवनात असं वाटतं की प्रभू माझी ढाल आहे, प्रभू माझं कवच आहे, कारण मी त्याच्या आज्ञा पाळणार आहे. बोलो येशू मसीह की. नोहाला आज्ञा दिली परमेश्वराने. वाचू आपण उत्पत्ती 6 अध्याय 13 आणि 14 वचन. मग देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जाच जुलूम माजला आहे. मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन. तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर. आज्ञा ही, तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर, त्या तारवात कोठड्या कर आणि त्याला आतून व बाहेरून डांबर लाव. वॉटरप्रूफिंग. कसं तारू बनवायचं पुढं मग 15व्या वचनापासून त्याची लांबी रुंदी कसं बनवायचं काय सगळं परमेश्वराने सांगितलं. आणि 6व्या अध्यायाच्या 22व्या वचनाकडे डायरेक्ट जाऊया आपण. काय केलं नोहाने? उत्पत्ती 6:22. नोहाने तसे केले, देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले. आमेन. जे देवाने सांगितलं ते एक्झॅक्ट करा, बदल करू नका. आमेन. देवाने सांगितलं काठी मार खडकावरती, तर नुसती मारायला सांगितली एकदा, डबल मारली तर असं समजू नका डबल आशीर्वाद मिळेल. प्रभूने सांगितलं लग्न कर, असं समजू नका डबल आशीर्वाद. फसगत. देव एक, बाप्तिस्मा एक, लग्न
देवाच्या प्रिय लोकांनो, जे देव सांगतो एक्झॅक्ट ते करा. स्वतःच्या बुद्धीने, ज्ञानाने काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करू नका. मेंढपाळ किती सरळ सरळ, डायरेक्ट देवदूत गेले, उठा, चला, तारणारा जन्माला आलाय, त्याला वंदन करा, चला तिकडे या, गव्हाणीत ठेवलंय, बाळंताने गुंडाळलं, अच्छा धनगर, डायरेक्ट ते उठले तिकडून, डायरेक्ट प्रभूच्या दर्शनाला. आणि मागे लोक किती हुशार, ताऱ्याचा शोध घेणं, म्हणजे ह्या किती प्रगल्भ गोष्टी वाटतात एकदम. ताऱ्याचा शोध घेणं, किती ज्ञानी लोक आहेत, प्रभूच्या दर्शनाला आले, किती त्यांनी गोष्टी ते घेऊन आले. पण ते हेरोदाच्या राजवाड्यात नव्हते जायला पाहिजे, कारण तिथून फार मोठ्या समस्येला सुरुवात झाली. कधी कधी ना आम्ही नुसताच ज्ञानाचा वापर करून देवाच्या राज्यासाठी अडचण निर्माण करू शकतो. पण धन्य आहेत ते लोक जे प्रभूवरती निर्भर आहेत. हालेलुया. ज्ञानाचाही वापर करा, पण फक्त ज्ञानाचाच करू नका. किती लोक आमेन म्हणतील. देवाच्या वचनाचा, देवाच्या सामर्थ्याचा वापर करा. नोहानी जे ऐकलं देवापासून एक्झॅक्ट तसंच तारू बनवलं, त्याच्यात त्याने तीळ मात्र बदल केला नाही. आणि जसं त्याने देवाची आज्ञा ऐकली, त्यावेळेस तारू तयार आहे, पाऊस येण्याची वेळ आहे, पण तारवाचं दार उघड आहे. नोहा कुठल्याही जनावराकडे गेला नाही. हत्ती, प्लीज तुला विनंती करतो, तू चल. कुठल्याच माकडाला, गाढवाला, कुठल्याही जनावराला, कुठल्याही पक्षाला त्याने रिक्वेस्ट केली नाही की तू प्लीज तारवत चल. हा नोहा ज्यावेळी तारू बनवत असेल, लोकांच्या मनात काय विचार चालले असतील, कधीच पाऊस आला नाही, कसा काय येणार आहे. आजही ज्यावेळेस तुम्ही येशूच्या आगमनाचे संदेश देता, लोकांना ते काहीतरीच वाटतं. आकाशातून कधी कोणी येत असतं का, कसं काय यांचा प्रभू मेघारूढ होऊन येणार आहे. आजही लोक तुम्हाला वेड समजतील. त्या काळातही लोक नोहाला वेड समजत असतील, पण त्याने देवाची आज्ञा पाळली. आज मंडळीचं अगत्य आहे की आम्ही सुवार्ता प्रसार करत राहिलं पाहिजे, कारण प्रभूचं येणं समीप आहे. नोहाने सगळं काम तंतोतंत केलं, तंतोतंत काम केलं. सगळी जनावरं, पशु पक्षी जोडी जोडीने त्या तारवामध्ये आलेले आहेत. देवाची स्तुती असो. आणि शेवटी परमेश्वराने स्वतः तारवाचं दार बंद केलं. नोहा आणि त्याचा परिवार, 8 जणांचा परिवार तो सुरक्षित राहिला. फक्त एकच कारण, आज्ञाधारकपणा. त्याने ऐकलं परमेश्वर काय सांगतो. पाऊस येणार आहे, जगाचा नाश होणार आहे, अडखळणं येणार आहेत. जसा नोहा तारवामध्ये परिवारासहित सुरक्षित होता, आज देवाचे लोक मंडळीमध्ये सुरक्षित आहेत प्रियांनो. कारण की मंडळी उचलली जाणार आहे. देवाच्या राज्यामध्ये स्थिर राहा. किती महाभाग असे आहेत, माझा प्रभू सगळीकडे आहे, मी चर्चला येणार नाही. दौंडमध्ये नाहीत असे, आमच्याकडे आहेत लोक असे, चर्चला जात नाही. त्यांना विचारलं ना, काका चर्चला चला, दादा चर्चला चला, माझा प्रभू सगळीकडे आहे. माझा प्रभू माझ्या घरामध्ये मला भेटणार, माझा प्रभू इथं पण आहे. अरे येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी स्वतः चर्चमध्ये जात होता. यशाचा ग्रंथ वाचलं की नाही त्याने, मंदिरात जाऊन गेला की नाही चर्चमध्ये, स्वतः येशू जात होता. मग आपण कोण? आपणही देवाच्या भवनाकडे आलं पाहिजे. हे जे ऐक्य आहे, ही फेलोशिप आहे, ही जगामध्ये मिळणार नाही प्रियांनो. आपल्या मंडळीत आम्ही टिकून राहणं गरजेचं आहे, कारण की मंडळी सेफ आहे. जगावरती संकट येणार आहे, पण मंडळी सुरक्षित आहे प्रियांनो. मंडळी उचलली जाणार आहे. जे देवाची आज्ञा पाळतात, जे परमेश्वराची आज्ञा पाळतात, जे येशूचा शब्द पाळतात, ते लोक सुरक्षित आहेत. त्यांना परमेश्वराने प्रोटेक्ट केलेलं आहे. त्यांच्या भोवती विशेष दिव्यदूत त्याच्या भोवती उभे असतात. येशूच्या रक्ताच्या आड तुम्ही असता. तुमचा परमेश्वर तुमच्यासाठी ढाल आणि कवच होतो. परमेश्वर तुमचं रक्षण करतो. तुम्ही पाहता संकट आलंय, संकट येतं, उजवीकडं डावीकडं लोक पडतील, पण तुम्ही स्थिर उभे राहता, कारण की प्रभूने तुम्हाला त्याच्या संरक्षणाने घेरलेलं आहे. आजूबाजूला काय चाललंय ह्याच्यापेक्षा तुमचं जीवन प्रभूसाठी किती महत्त्वाचं आहे, प्रभू तुम्हाला किती सांभाळतो, या गोष्टीकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. देवाच्या प्रिय संतगणांनो, आज देवाच्या उपस्थितीमध्ये आपण आहोत. त्याचा शब्द, त्या शब्दाला रिस्पेक्ट द्या. तो बोलला की ते ऐकायला शिका. किती लोक आमीन म्हणतील? ज्यावेळेस
परमेश्वर आपल्याला काही बोलतो, अजिबात विलंब लावायचा नाही, तात्काळ ते काम करायला सुरुवात करायची. आमेन. आम्ही देवाच्या आज्ञा पाळणं गरजेचं आहे. आम्ही ज्या वेळेस देवाच्या आज्ञा पाळतो त्यावेळेस आम्ही सुरक्षित राहतो. मग संकट किती असोत, अडचणी किती असोत, प्रॉब्लेम किती असोत, आमचा विश्वास डगमगत नाही. प्रॉब्लेम आले की आम्हाला असं फील होतं आम्ही ग्राउंडवरती फुटबॉल खेळतो. किती लोक आमेन म्हणतील? सैतान तुमच्याकडे आला, प्रॉब्लेम घेऊन आला, ते फुटबॉल समजायचा. थांब, जेवढा जवळ येशील ना तेवढा तुला लांब पाठवतो येशूच्या नावामध्ये. किती लोक आमेन म्हणणार आहेत? समस्या आली की त्या समस्येनंतर मोठं यश आहे. जितकी मोठी समस्या तेवढं मोठं देवाचं गौरव होणार आहे. जितक्या अडचणी मोठ्या, जेवढे प्रॉब्लेम मोठे, लक्षात ठेवा त्या समस्या जगाकडे येतात आणि जगातल्या लोकांचा नाश होतो, पण समस्या तुमच्याकडे आल्या तर तुमच्या समस्यांचा नाश होणार आहे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. एक वाक्य मी बोलणार आहे प्रियांनो. जो व्यक्ती येशू समोर गुडघे टेकतो, कुणासमोर? जो व्यक्ती येशू समोर गुडघे टेकतो त्या व्यक्ती समोर सगळ्या समस्या गुडघे टेकतात. हा आशीर्वाद देवाने तुम्हाला दिलेला आहे. कुठली समस्या तुमच्यावरती वरचढ होऊ शकत नाही त्याच्या सानिध्यात. प्रभू तू बोल, तुझा दास ऐकतोय. नेहमी हीच भूमिका पाहिजे. आपल्याकडं उलट आहे, प्रभू ऐक, तुझा दास बोलतोय. हे भयंकर आहे, हे भयंकर आहे. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे, आणि त्या मागं काहीच उद्देश नसतो. प्रत्येक प्रार्थनेच्या मागे उद्देश ठेवा. मरणाच्या बेडवरती पडलेले लोक आम्ही बघितलेत, आत्ता काही मिनिटात जाणार आहेत खलास. डॉक्टरने सांगितलंय याचे पल्स लागत नाही, याचा बीपी ड्रॉप झालंय, याचं हे झालंय, त्याचं ते झालंय. त्याच्यात ते म्हणतात, प्रभू इथून जर उठवलं ना जगाची उलथापालथच करतो. देव त्यांना उठवताना आम्ही पाहिलंय. तुम्ही ऐकताय चर्च? तुमच्या मिरॅकलमध्ये, तुमच्या चमत्कारात देवाची योजना तुम्हाला दिसली पाहिजे. आणि जिथं देवाचं गौरव आहे तिथं मिरॅकल घडणारच, तिथं अद्भुत कार्य घडणारच, तिथं दैवी चमत्कार घडणार, तुमच्या जीवनात आशीर्वाद येणार. पण तिथं देवाचं गौरव असणं गरजेचं आहे. मला उठव, मला बायकोच्या हातचं जेवण खायचं, तू जा, तू जा. तुझं काय खरं नाही. खाण्यासाठी उठणार आहेस, तू गेलेला बरा. मला बरं कर, मला त्याचा बदला घ्यायचा आहे, तू जा. शांतीने सुखरूप जा. आणि तू गेलेला बरा आहेस दुसऱ्याचं जीवन नाश करण्यापेक्षा. इंटेन्शन काय हे महत्त्वाचं आहे. उद्देश काय हे महत्त्वाचं आहे. का देवाकडं आम्ही एखादी गोष्ट मागतो ते आम्हाला कळालं पाहिजे. का आम्ही परमेश्वराकडं मागतो? पैसा दे देवा, दे देवा, दे देवा. का पाहिजे? प्रभू माझी इच्छा आहे या मंदिरात मला मदत करायची, मला काही पाळक लोकांना सहकार्य करायचं, मला दे, तुझ्या सेवेसाठी देता यावं. असं भरभरून देईल तुम्हाला परमेश्वर. तुम्हाला ठेवायला जागा पुरणार नाही. ईडीवाले तुमच्या घरी येऊन बसतील. खरंच सांगतो तुम्हाला, तुमच्याकडे किती प्रॉपर्टी आहे ते शून्य तुम्हाला मोजता येणार नाही, एवढं परमेश्वर देईल. का? कारण की तुम्ही परमेश्वराला अभिवचन दिलंय, मला दे, मी तुला परत देणार आहे. इतकं परमेश्वर देईल. तुमच्या बोलण्यात, प्रार्थनेत देवाचं गौरव दिसलं पाहिजे. ज्या आज्ञा पाळणारे आहेत ते सगळे सुरक्षित आहेत. म्हणा, मी सुरक्षित आहे, मी सुरक्षित आहे. मी आणि माझा परिवार, माझी मंडळी, आम्ही सर्व सुरक्षित आहोत. जे लोक आज्ञाधारक आहेत, आज्ञाधारक कोण असतं माहिती आहे तुम्हाला? घमंडी लोक कधीच आज्ञाधारक नसतात. जगाचा इतिहास आहे, जेवढे लोक पडले, प्रार्थनेत पडले. आता ही प्रकटीकरणातली जी वचनं आहेत, शेवटच्या काळात आकाशातली बळं डळमळतील, तारे पडतील. ॲक्च्युली प्रॅक्टिकली ते होणार आहे. पण स्पिरिच्युअल रिव्हिलेशन जे मला देवाने दिलं आहे ते मी तुम्हाला सांगतो. दानियल 12:3 सांगितल्याप्रमाणे जे सुज्ञ असतील ते बहुतेक अनेकांना धार्मिकतेकडे वळवणारे लोक आकाशातील ताऱ्यांसारखे चमकतील. अब्रामाला जे दाखवलं वर बघ, ते आम्ही होतो, ते तारे आम्ही आहेत. शेवटच्या काळात तारे पडतील याचा अर्थ खूप लोक विश्वासापासून बाजूला सरकणार आहेत.
ऐका चर्च, खूप लोक प्रभूचं नाव घेता घेता जगासमोर दिखावा करतील, पण वैयक्तिक जीवन त्यांचं पवित्र असणार नाही. ते पडलेले असतील. हे ते तारे आहेत या शेवटच्या काळात पडणारे, असा एक त्याचा आत्मिक अर्थ आपण घेऊ शकतो. देवाच्या प्रिय संतगणांनो, आज एक गोष्ट आपल्याला पक्की कळाली पाहिजे की ज्या वेळेस आम्ही देवाकडे येतो, आज्ञाधारकपणा शिकतो, तो आज्ञाधारकपणा फक्त नम्र लोक करू शकतात. घमंडी लोक आज्ञाधारकपणा दाखवू शकत नाही. 3 गोष्टीत लोक पडतात. 1 पैसा, 2 गर्व, पैसा गर्व व्याभिचार. या 3च्या बाहेर जास्त काही मी पाहिलेलं नाही. या 3 गोष्टीत जो टिकला त्याची सेवा यशस्वी झाली. नेहमी देवाकडं त्याची कृपा मागा. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीत यश मिळवायचं आहे, प्रभूची संगत वाढवा, प्रभूच्या सानिध्यात वेळ घालवा. जो व्यक्ती नम्र होतो तोच आज्ञा पाळू शकतो. आज्ञा पाळणं कोणाचंही काम नाही. आई वडिलांनी एखादी आज्ञा दिली, ती आज्ञा पाळण्यासाठी मुलगा नम्र पाहिजे. मुलगा उर्मट असेल तो आई बापाचा ऐकणार नाही. जे लोक नम्र आहेत तेच आज्ञा पाळू शकतात. आणि जेव्हा तुम्ही नम्रपणे देवाची आज्ञा पाळता, काय होतं बघा जीवनामध्ये. वाचूया आपण अनुवाद याचा 28वा अध्याय 1 ते 14 वचनं सगळी आशीर्वादांची आहेत. म्हणजे हा जो 28 अध्याय 1 पासून 14 पर्यंत आज्ञाधारकपणामुळे मिळणारे आशीर्वाद. किती वचनं? सगळे म्हणा 14 वचनं. आणि पुढे 15 पासून म्हणजे अध्याय जिथं संपतो तोपर्यंत 68 पर्यंत 14 ते 68 वचनं म्हणजे 54 वचनं. फक्त जर तुम्ही आज्ञा मोडली तर काय काय शाप येतील त्याचे 54 वचनं आहेत. आशीर्वादाचे 14 आणि शापाचे हा फरक आहे प्रियानं. 54 वचनं आहेत. म्हणजे देवाला जास्त शाप द्यायला आवडतात का? नाही. तो सतर्क करतोय, इकडं तिकडं वळू नका. तुमच्या जीवनात मोठ्या आणि महान गोष्टी देवाला करायच्या आहेत. पहिलं वचन त्यातलं आपण वाचूया की आज्ञाधारकपणामुळे परमेश्वर काय करतो. या एका वचनात सगळे आशीर्वाद दडलेले आहेत. पहा, अनुवाद 28 आणि 1. तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील, तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उच्च करील. पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा उच्च करील. जे लोक नम्र आहेत परमेश्वर त्यांना फार उच्च करतो प्रियांनो. जे लोक प्रभूच्या आज्ञा नम्रपणे पाळतात, बोल प्रभू मी ऐकतोय, नम्रता जिथं आहे तिथं परमेश्वर त्या व्यक्तीला उच्च करतो. बायबलमध्ये सगळ्यात आज्ञाधारक एकच व्यक्ती आहे, त्याने कधीच आज्ञा मोडली नाही. मोशेकडून गडबड झाली, दावीद तर आपला टेरेसवरती फिरला. शमशोनाचा आज विषयच काढायला नको. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कुणी कुणी काय काय गडबड केली हे तुम्हाला आणि मला माहीत आहे, बायबल वाचणाऱ्या लोकांना. एकच व्यक्ती आहे, फक्त अख्ख्या बायबलमध्ये एकच व्यक्ती आहे ज्याने कधीच कोणतीच आज्ञा मोडली नाही. सगळी वचनं त्याने तंतोतंत पाळली. त्याच्याबद्दल आपण वाचूया. फिलिपी 2 आणि 8 मध्ये लिहिलेलं आहे. आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभाचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. येशू ख्रिस्ताने असं आज्ञापालन केलं की वधस्तंभावर पण तो गेला. गेतसेमाने बागेतली प्रार्थना तुम्हाला ठाऊक आहे. शक्य असेल तर हा प्याला टळून जाऊ दे, पण तरीही माझ्या नाही तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. ह्याला म्हणतात आज्ञाधारकपणा. शरीराप्रमाणे येशू ख्रिस्त जर पाहिलं, देवाचा पुत्र आहे हे 100% खरं आहे, पण त्याच वेळेस आपण हेही लक्षात ठेवायचं की तो देहधारी मनुष्य बनून आला. म्हणून
एक गोष्ट पक्की आहे, येशू ख्रिस्त 100% देव आणि 100% मानव होता. मानवी शरीराची ही प्रार्थना आहे, होईल तर हा प्याला टळून जाऊ दे, पण देवाचा पुत्र म्हणून आत्मिक क्षेत्रात प्रार्थना आहे, माझी नको पण तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. आमेन. असंच आम्ही आमचं जीवन जगलं पाहिजे. आज्ञाधारकपणा त्याने दाखवला, लीन झाला. बायबल सांगतं स्वतःला रिक्त केलं, शून्य केलं. येशू जगात आला, त्याचं गौरव घेऊन आला असता, त्याचं गौरव, त्याचं तेज, त्याचं सामर्थ्य घेऊन आला असता. बायबलमध्ये तर सांगितलं नुसता फुंकरीनं अँटी क्राइस्टला मारणार आहे. खलास, अँटी क्राइस्टचं काहीच राहणार नाही. एवढा तो प्रबळ आणि सामर्थ्यवान आहे. त्याला क्रूसावर खेळणं कोणाच्याने शक्य झालं असतं का? त्याच्यावर हात उचलणं कोणाला शक्य झालं असतं का? आपलं सगळं गौरव त्याने स्वर्गात काढून टाकलं आणि एक साधारण व्यक्ती तुमच्या आणि माझ्यासारखा बनवून, एक शरीर धारण केलेला मनुष्य बनवून तो या जगामध्ये आला. देवाच्या प्रिय लोकांनो, एवढं त्याने आज्ञापालन केल्यामुळे फिलिपई 2 अध्याय 9 वचन, त्याच्याच पुढचं वचन, त्याने आज्ञापालन केलं. 8वं वचन, 9व्या वचनात त्याचा रिझल्ट काय आला ते पहा. यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. किती लोक आमेन म्हणणार आहेत? सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव. इथं कोणी आहे का की तुम्हाला नाव नाही आहे? आई वडिलांनी बारसं करताना नावच ठेवायचं असं कोणी नाही आहे. प्रत्येकाला नाव आहे. प्रत्येक माणसाच्या नावापेक्षा येशूचं नाव श्रेष्ठ आहे. प्रत्येक गावाला नाव आहे, प्रत्येक शहराला नाव आहे, प्रत्येक खेड्याला नाव आहे, प्रत्येक रस्त्याला नाव आहे, प्रत्येक मार्गाला नाव आहे, प्रत्येक देशाला नाव आहे, जिल्ह्याला, तालुक्याला नाव आहे, आजाराला नाव आहे, गोळ्यांना नाव आहे, औषधांना नाव आहे, प्रत्येक गोष्टीला नाव आहे. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, या सगळ्या नावांपेक्षा एक नाव श्रेष्ठ आहे आणि ते नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. या नावा एवढं उंच काहीच नाही. हे नाव सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव आहे. या नावापुढं सगळे नतमस्तक होतात. या नावापुढं भूत थरथर कापतात. या नावामध्ये शक्ती आहे, या नावामध्ये सामर्थ्य आहे. ज्यांनी हे नाव उच्चारलं त्यांच्या जीवनात आशीर्वादाची सुरुवात झाली. ज्यांनी आपल्या संकट समयी या नावाचं नुसतं उच्चारण केलं त्यांची संकट संपली, त्यांच्या जीवनातली विघ्न निघून गेली. या नावात सामर्थ्य आहे. हेच नाव पुरेसं आहे आम्हाला स्वर्ग राज्यामध्ये घेऊन जाण्यासाठी. येशू ख्रिस्त एकमेव मध्यस्थ आहे. किती लोक आमेन म्हणतील? ही देवाची अलौकिक योजना. येशू ख्रिस्ता व्यतिरिक्त कोणीही मध्यस्थ असू शकत नाही, कारण की त्यानेच फक्त पातक्यांसाठी वधस्तंभावरती प्राण दिलेला आहे. येशू मध्यस्थ आहे प्रियांनो. हे सत्य आहे, हे बदलता येत नाही प्रियांनो. ह्या जिवंत देवाच्या विरुद्ध येशू ख्रिस्ताबद्दल, या पवित्र आत्म्याबद्दल चेष्टा करू नका. किती लोक आमीन म्हणणार आहेत? हालेलुया. येशू ख्रिस्त एकच मध्यस्थ आहे आणि ह्या कारणामुळे येशू ख्रिस्ताने आज्ञाधारकपणा दाखवल्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव त्याला दिले. आमीन. आपल्या जीवनात येशूला उंच करा. तुम्ही खाली राहणार नाही. तुमच्या जीवनात पण तुम्हाला देव उच्च करेल, मोठ्या मोठ्या पदांवरती घेऊन जाईल, उच्च ठिकाणावरती घेऊन जाईल, चांगल्या ठिकाणावरती तुम्हाला नेऊन बसवणार. तुमचं जीवन तो आशीर्वादित करणार. तुम्ही म्हणणार नाही की येशूकडे आलो माझं वाईट झालं. कधीच होणार नाही प्रियांनो. येशूकडे आलं तर तुम्हाला आशीर्वादच आहेत. येशूकडे आलं तर तुम्हाला बरकत आहे. तुमचं जीवन स्वर्गीय आनंदाने संपन्न झाल्याखेरीज राहत नाही. आमेन. सरते शेवटी नोहाने आज्ञाधारकपणा दाखवला, परिवाराचा बचाव झाला. आमेन. अब्रामाने आज्ञाधारकपणा दाखवला, राष्ट्रांचा पिता झाला, विश्वासणाऱ्यांचा पिता झाला. मोशेने परमेश्वराची आज्ञा पाळली. जे देवाने त्याला सांगितलं मोशेला ते त्याने ऐकलं आणि फक्त त्या आज्ञाधारकपणामुळे परमेश्वराने अशी कृपा केली की फारोच्या गुलामगिरीतून इस्रायल लोकांना बाहेर काढण्यासाठी एक महान संदेष्टा म्हणून त्याची निवड झाली. परमेश्वराने त्याचा उपयोग करून घेतला. त्या यहोशवाच्या आज्ञाधारकपणामुळे
परमेश्वराने यरिहोचा पाडाव केला. आज कुठल्याही यरिहोच्या भिंती देवाच्या लोकांपुढे उभ्या राहू शकत नाहीत. हालेलुया. कसलेही अडसर असले, कसलेही अडखळ असले, कसल्याही आडभिंती असल्या, आज तुमच्या प्रार्थनेद्वारे त्या सगळ्या भिंती आज कोसळणार आहेत आणि तुमचा तो निवडलेला प्रदेश आज तुम्ही काबीज करणार आहात. तुमच्या दृष्टांताची भूमी तुम्ही काबीज करणार आहात, कारण देवाने आपल्याला आज्ञाधारकपणा शिकवलेला आहे. पहा, दावीद आज्ञाधारकपणामुळे गल्ल्याथाला मारतो, पण शौलावर हात टाकत नाही, कारण त्याला माहीत आहे हा अभिषिक्त आहे. एवढं डिसेंट आमच्या लाईफमध्ये आम्ही राहिलं पाहिजे. आम्हाला कळालं पाहिजे आक्रमण कुठं करायचं आहे. आम्हाला माहीत पाहिजे आम्ही कुठं प्रेमाने आणि नम्रतेने वागलं पाहिजे. आक्रमण कुठं करायचं म्हणजे तुमच्या प्रार्थनेत ज्यावेळेस तुम्हाला दिसतं एखाद्यामध्ये दुष्ट आत्मे आहेत, तुम्ही आक्रमक होऊन त्या दुष्ट आत्म्यांना हाकललं पाहिजे. एखाद्या ठिकाणी तुम्हाला सैतानाचं कार्य दिसतंय, प्रार्थनेच्या सामर्थ्यावरती एकदम जोरदार प्रभूच्या अभिषेकाद्वारे त्या सैतानी आत्म्यांना तुम्ही हाकललं पाहिजे. आणि ज्यावेळेस तुमच्या बांधवांशी बोलता त्यावेळेस तुमच्या मुखातून प्रीतीचे प्रेमाचे शब्द आले पाहिजेत. दावीद ही गोष्ट शिकला आणि त्यामुळे तो इस्रायलावरती राज्य करणारा देवाच्या मनासारखा तो राजा झाला. येशूची आई मरिया, लूक याचा 1 अध्याय 38व्या वचनामध्ये तिने डायरेक्ट देवदूताला सांगितलं, जे तू बोललास माझ्या उदरात जे बाळ येणार आहे ते येऊ दे, जे तू बोललास ते माझ्याविषयी व्हावं. एक आज्ञाधारकपणामुळे ह्या स्त्रीला एवढी धन्यता प्राप्त झाली की तिच्या उदरामध्ये जगाचा तारणारा आला. पेत्राने ज्यावेळेस आज्ञाधारकपणा दाखवला, खोल पाण्याकडे त्याने ते जहाज नेलं. तो म्हटला नाही रात्रभर मी थकलो आणि हे आणि ते. ज्यावेळेस त्याने जाळं टाकताना म्हटलं, प्रभू तू म्हणतो म्हणून मी टाकतो. आधी त्याने जाळं टाकलं होतं, नंतर पण त्याने जाळं टाकलं. काही वेळापूर्वी त्याची बोट रिकामी होती, त्याचं जीवन रिकामं होतं, त्याचं सर्वस्व रिकामं होतं. एकदा येशू त्याच्या मचव्यात येऊन बसला, सगळी परिस्थिती बदलली. रात्रभर जाळं टाकायचा, मासे जे पाण्यात होते, जाळं आलं की ते लगेच बाजूला पळून जायचे. जाळं दिसलं का बाजूला पळून जायचे, मला नको बाबा हे जाळं. पण ज्यावेळेस येशूच्या सांगण्यावरून जाळं टाकलं त्यावेळेस त्या समुद्रातला प्रत्येक मासा म्हणत असेल, मला ह्याच जाळ्यात जायचं आहे, बाजूला सरक, मला घुसू दे आतमध्ये. सगळे मासे त्या जाळ्याकडं सरसावले असतील, जेवढे भरता आले तेवढे भरले आणि मग 2 मचवे बुडतील की काय अशी परिस्थिती तयार झाली. का? आज्ञाधारकपणामुळे. मग माशांवरती गोष्ट संपली का? नाही. परमेश्वराने त्याला माणसे धरणारं केलं. तुमची आज्ञाधारकता तुम्हाला मोठ्या हुद्द्यावर चढवते आणि तुमचा जीवनातला दर्जा वाढवते. पौलाने देवाची वाणी ऐकली आणि म्हणून जे परराष्ट्रीय त्यांच्यापर्यंत सुवार्ता नेण्यासाठी परमेश्वराने त्याचा वापर केला. देवाच्या प्रिय लोकांनो, आज जे काही प्रभू तुम्हाला सांगेल, किती लोक आमीन म्हणतील? यस, आमेन, हालेलुया. जी प्रेरणा परमेश्वर तुम्हाला देईल, ती प्रेरणा, ती देवाने दिलेली इच्छा आपल्या मनात अशी घट्ट धरून ठेवा की प्रभूला सांगा, तुझी इच्छा आज नंतर मी पूर्ण करणार, तुझ्या योजनेप्रमाणे मी वागणार, तुझी आज्ञा मी पाळणार, तू जे सांगशील ते मी करणार, कारण मला माझ्या जीवनामध्ये आशीर्वाद हवे आहेत. आमेन. पवित्र 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 परमपवित्र थोर सनातन आमच्या जिवंत देवा, आज तुझ्या वचनाद्वारे आमची भेट घेतलीस, तुला धन्यवाद देतो. येथे उपस्थित माझ्या प्रत्येक भावा बहिणीला प्रभू तुझा स्पर्श कर. सर्व आई वडील जे इथे आहेत, माता पिता आहेत, त्यांना तुझा स्पर्श कर. वयोवृद्ध आहेत प्रभू, लहान लेकरं आहेत, अशा सर्व प्रभू परमेश्वरा तुझ्या या निवडलेल्या सर्व संतगणांना तुझा आशीर्वाद दे. आपला हात पुढं कर प्रभू, प्रत्येकावर तुझ्या दयेचा आणि कृपेचा हात तू ठेव. आमच्या जीवनात आम्ही फक्त माणसांना संतुष्ट केलं असेल, स्वतःला संतुष्ट केलं असेल, पण ही वेळ आहे की आमच्या परमेश्वराच्या अंतःकरणाला आम्ही आनंद द्यावा. तुला काय आवडतं प्रभू ते तू आम्हाला कळवावंस तुझ्या वचनाद्वारे. आमच्याशी तू विभिन्न प्रकारे बोलावंस अशी आम्ही तुझकडे प्रार्थना करतो. आणि आज नंतर आम्ही आमचं जीवन नव्याने तुला समर्पित करतो प्रभू. आज नंतर प्रभू परमेश्वरा आम्ही तुझ्या चरणाशी सुपूर्त होतो. आजपर्यंत आम्ही जगाचे होतो, पण आज नंतर आम्ही तुझे झालो आहोत प्रभू. तुला धन्यवाद. आम्ही जगाचे किंवा जगिक गोष्टींचे नाही, आम्ही तुझी लेकरं आहोत. आम्ही तुझकडे प्रार्थना करतो. स्वर्गीय देवा,
तुझ्या पवित्र आत्म्याच्या अग्नीने प्रत्येकाला भर. प्रत्येक प्रकारचं पाप येशूच्या नावात नष्ट केलं जाऊ दे. प्रत्येक प्रकारचं अडखळण येशूच्या नावात निघून जाऊ दे. दुरात्म्यांची सत्ता येशूच्या नावात निघून जाऊ दे. आजार, विकार, रोगराई, संकट येशूच्या नावात निघून जाऊ दे. पवित्र देवा, तुझा पवित्र प्रकाश प्रत्येकाच्या जीवनात दे. तुझ्या पवित्र आत्म्याची आग प्रत्येकाच्या जीवनात दे. तुझं पवित्र सामर्थ्य प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू दे. आज आमची प्रार्थना धुपाप्रमाणे तू समोर सादर झाली आहे. आज आमच्याशी तू बोललेला आहे. आज नंतर तू आपल्या लोकांना पुच्छ नव्हे तर मस्तक करणार आहेस. आपल्या लोकांना मागे नव्हे तर पुढे ठेवणार आहेस. स्वर्गीय देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो. जग आणि जगातल्या गोष्टी नष्ट होतील, पण धन्य आहे परमेश्वराचं नाव की ज्याने मंडळीला आशीर्वादित केलेलं आहे स्वर्गीय आशीर्वादांनी. प्रभू, तुला आम्ही धन्यवाद देतो. पवित्र आत्मा सतत मंडळीमध्ये तेवत राहू दे. आज जे दुःखाने इथं आले होते ते हर्षभरित होऊन बाहेर पडणार आहेत. आज जे संकटामध्ये आले होते त्यांची संकट निवारण करण्यात आलेली आहेत. प्रभू, तुला धन्यवाद देतो. चमत्कार होतील आणि चमत्कारांवर चमत्कार होतील असा अनुग्रह केलास प्रभू, तुला आम्ही धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वरा, आज या रात्रीच्या समयी आम्ही प्रार्थना करतो, विशेष करून जे तुझे सेवक आणि सेविका इथं आहेत प्रभू, त्यांना विशेष तुझा स्पर्श कर. जे अनेकांच्या आत्म्यांची काळजी घेत आहेत, नरकात चाललेल्या लोकांना हाताला धरून मागे ओढत आहेत प्रभू, अशा माझ्या प्रत्येक भावा बहिणींना तुझा आशीर्वाद दे. आणि प्रभू, तुझं गौरवी कार्य नेटाने आणि सामर्थ्याने पुढे आणि पुढे जाऊ दे. प्रभू, तुला आम्ही धन्यवाद देतो. आमच्या प्रार्थनेचा प्रत्येक शब्द स्वर्गात तुझ समोर सादर झाला आहे. इथून पुढचा वेळ आम्ही तुझ्या हाती देतो. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो, म्हणून पित्या उत्तर दे. आमेन, आमेन. बोलो येशू मसीह की आमेन. हालेलुया. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया. थँक्यू सो मच.